माझ्या ग्राउंडवर खेळायची तुझी हिम्मत कशी झाली? निघ इथून. हो मिस अनिका, हे ग्राउंड कॉलेजचं आहे, त्यामुळे आम्ही इथं खेळू, व्यायाम करू, नाहीतर काय भी करू. तुझं काय? ए कमळी टमळी, मला ओव्हर स्मार्टनेस दाखवू नको. आणि आठवत नाहीये प्रिन्सिपल सर काय बोललेले? ए टीमला डिस्टर्ब होऊ नाही द्यायचा. मग निघा आता. तुमचं टायमिंग खेळायचं 7चं आहे आणि आता वाजलेत 6, त्यामुळे आम्ही इथं खेळूच शकतो. तू मला माझे टायमिंग नको सांगू. हे बदक तोंडाचे, लय बोललीस हं? शांत राहायचं आता. ए निंगू पिंगू कच्चा लिंबू. अनिका, आता या सगळ्यावर तुम्हाला काय बोलायचंय? या गुंड मुलींना फेवर करून तुम्हाला काय साध्य करायचंय? म्हणजे या मुलींना आपण स्कॉलरशिप द्यायची, यांना हॉस्टेल द्यायचं, यांना सगळ्या सुखसोयी द्यायच्या. कशासाठी? यासाठी म्हणजे आमच्याच कॉलेजमध्ये येऊन माझ्याच मुलीला मारहाण करणं? कशाला आल्या त्या मुलीकडे? गुंडगिरी करायला? आणि या सगळ्यावर ॲज अ प्रिन्सिपल तुमचा काय स्टँड आहे? मॅडम, आम्ही गुंडगिरी केलेली नाही. या अनिकानंच निंगीला पहिला धक्का दिला, म्हणून ती तिच्या अंगावर धावून गेली. आम्ही उगं काही केलेलं नाही, फक्त पोरींनी स्वतःचं संरक्षण केलंय. बस, जास्त स्वरक्षणाच्या गोष्टी करू नकोस. आणि मला अक्कल शिकवण्याचा तर प्रयत्न करूच नकोस. खूप महागात पडेल. आणि मी काय विचारते तुला? तुला कोणी विचारलं? काय विचारलं? मग मध्ये मध्ये लुडबुड का करतेस सोमड्यासारखी? गप्प बस. आणि सर, मी काय विचारते, तुम्ही काही ऍक्शन्स घेणार आहात की नाही? की गप्प बसून काय गंमत होते हे पाहायचं तुम्हाला? की या गावठी मुली माझ्या मुलीचा जीव घेतील तिथपर्यंत मी शांत बसू? नाही मॅडम, म्हणजे आम्ही असं कसं? बस, राहू द्या. आता जी काही ऍक्शन घ्यायची आहे ना, ती मी घेईन. इंटर कॉलेज कॉम्पिटिशन होईपर्यंत या मुलींना कबड्डीचा ग्राउंड वापरता येणार नाही. या मुली कॉलेजच्या त्या ग्राउंडच्या जवळपास पण फिरकता कामा नये. काय? असं कसं म्हणताय तुम्ही फिरकायचं नाही? हो, आम्ही पण या कॉलेजचे विद्यार्थी आहे. हो का? ठीक आहे, जर तुम्हाला हे सगळं मान्य नसेल तर मी काय करू बरं?